नमस्कार. आपण सगळेच संवाद साधतो, पण तो प्रभावीपणे कसा साधायचा? खरं तर हे काही जन्मजात कौशल्य नाही आहे, ते शिकता येतं. हे अगदी एका टूलबॉक्ससारखं आहे नाही का, ज्यात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी साधनं असतात. चला तर मग आज आपण हेच टूलबॉक्स उघडून पाहूया आणि बघूया की आपल्या कल्पनांना प्रभावीपणे कसं मांडायचं. पण आपल्या सगळ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न असतोच. आपल्या डोक्यात तर इतक्या भारी भारी आयडियाज येतात, पण त्यांना प्रत्यक्षात कसं उतरवायचं, त्यांचा खरा प्रभाव कसा निर्माण करायचा? याचं उत्तर आहे योग्य वेळी योग्य साधनांचा वापर करण्यात. चला तर मग या प्रवासात आपण हीच साधनं शोधूया. तर मग आजच्या आपल्या प्रवासाचा मार्ग कसा असेल? सगळ्यात आधी आपण ह्या कम्युनिकेशन टूलबॉक्सची संकल्पना समजून घेऊ. मग कल्पनांची रचना कशी करायची, प्रभावी संदेश कसे तयार करायचे, इतरांनी दिलेल्या माहितीचं विश्लेषण कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना कृती करण्यासाठी कसं प्रवृत्त करायचं हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, आधुनिक संवादकाचं टूलबॉक्स. आता हे टूलबॉक्स म्हणजे काय नक्की? तर हे फक्त काही साधनांचं संग्रह नाही, तर हे एक असं शस्त्र आहे जे आपल्याला स्पष्ट आणि प्रभावीपणे संवाद साधायला मदत करतं. मग तो संवाद मित्रांसोबत असो, ऑफिसमध्ये असो किंवा अगदी सोशल मीडियावर. ठीक आहे, तर आत्ता बघूया कल्पनांना आकार देणारी साधनं. कारण बघा, कोणताही संदेश लिहिण्याआधी किंवा बोलण्याआधी एक भक्कम योजना असणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपली गाडी भलतीकडेच जायची, नाही का? ही साधनं आपल्याला तीच योग्य दिशा दाखवायला मदत करतात. यातलं पहिलं आणि खरं सांगू का, माझं सगळ्यात आवडतं साधन आहे माइंड मॅपिंग. हे एक व्हिज्युअल टूल आहे जे माहितीची रचना करण्यासाठी खूप मदत करतं. म्हणजे कसं, समजा तुम्हाला एका नवीन प्रोजेक्टवर काम करायचं आहे, तर तुम्ही मध्यभागी प्रोजेक्टचं नाव लिहू शकता आणि त्यातून वेगवेगळ्या फांद्या काढून कामाची विभागणी, डेडलाईन्स, टीम मेंबर्स अशी माहिती मांडू शकता. यामुळे विश्लेषण करणं आणि नवीन कल्पना सुचणं एकदम सोपं होऊन जातं. आणि माइंड मॅप तयार करणं अजिबात अवघड नाहीये. फक्त एका मुख्य कल्पनेने सुरुवात करा. त्यातून मुख्य फांद्या काढा, मग प्रत्येक फांदीला छोटे कीवर्ड्स आणि उपफांद्या जोडा. आणि हो, रंग आणि चिन्हांचा वापर नक्की करा. त्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतं आणि लक्षात ठेवायलाही सोपं जातं. तुम्ही हे कागदावर पेन्सिलने करू शकता किंवा आजकाल तर मोबाईल ॲप्सवरही हे सहज करता येतं. आता एक गोंधळ होऊ शकतो. माइंड मॅपिंग आणि कल्पना विस्तार यात नेमका फरक काय? चला एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्हाला प्रदूषण या विषयावर लिहायचं आहे. माइंड मॅपिंगमध्ये तुम्ही प्रदूषण, त्याचे प्रकार, कारणं, परिणाम अशा अनेक गोष्टींचा एकाच वेळी विचार कराल. म्हणजे तुम्ही विषयाची रुंदी वाढवत आहात. तर कल्पना विस्तारमध्ये तुम्ही फक्त जलप्रदूषण या एकाच कल्पनेवर खोलवर विचार कराल. म्हणजे तुम्ही विषयाची खोली वाढवत आहात. चला, आपल्या कल्पनांची रचना तर झाली. आता पुढची पायरी, तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण योग्य शब्दच तर योग्य परिणाम घडवतात, बरोबर? ह्या विभागात आपण आपले विचार वेगवेगळ्या माध्यमांसाठी आणि वेगवेगळ्या लोकांसाठी कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. इथे बघा, भाषण, ब्लॉग पोस्ट आणि साधा व्हर्च्युअल मेसेज या तिघांमध्ये खूप फरक आहे. या तक्त्यामध्ये एकदम स्पष्ट दिसतंय की तुमचे ऐकणारे कोण आहेत आणि तुमचा उद्देश काय आहे. यानुसार तुमच्या संदेशाची शैली बदलते. ऑफिसमधलं भाषण अधिक फॉर्मल असतं, तर मित्रांना पाठवलेला मेसेज अगदीच कॅज्युअल असतो. म्हणजेच काय, तर काहीही लिहिण्याआधी समोर कोण आहे याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, आतापर्यंत आपण संदेश कसा तयार करायचा यावर बोललो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक चांगला संवादक फक्त बोलत नाही, तो ऐकतो सुद्धा आणि समोरच्याचं म्हणणं समजून घेतो. आता आपण इतरांनी तयार केलेल्या संदेशांचं विश्लेषण कसं करायचं यासाठीची साधनं पाहू. कोणत्याही माहितीच्या विश्लेषणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे त्यातील मुख्य संदेश ओळखणे. हे अगदी फळ खाण्यासारखं आहे. आपण साल आणि बी काढून टाकतो आणि फक्त गर खातो. माहितीतील अनावश्यक भाग काढून फक्त महत्त्वाचा गाभा लक्षात ठेवणं हीच सारांश लेखनाची कला आहे. तर मग एका चांगल्या सारांशामध्ये काय काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मूळ कल्पना ओळखतो. त्यात महत्त्वाचे मुद्दे असतात. तो पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि तटस्थ असतो. आणि हो, तो मूळ लेखनापेक्षा खूपच लहान असतो. यात मला काय वाटतं हे सांगायला अजिबात जागा नसते. फक्त काय आहे तेवढंच मांडायचं असतं.
आता सारांशाच्या पुढची पायरी म्हणजे परीक्षण किंवा रिव्ह्यू. यात फक्त माहिती नसते तर मूल्यांकनही असतं. अगदी आपण एखादा चित्रपट पाहिल्यावर तो चांगला आहे की वाईट हे मित्रांना सांगतो ना, अगदी तसंच. एका चांगल्या रिव्ह्यूमध्ये कथेचा छोटासा सारांश असतो, मुख्य घटकांचं विश्लेषण, चांगल्या आणि कमकुवत बाजूंचं मूल्यांकन आणि शेवटी प्रेक्षकांसाठी एक स्पष्ट सल्ला असतो. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि खरं तर सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, लोकांना कृती करायला प्रवृत्त करणं. कारण ज्ञानाचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते कृतीत उतरतं. ही साधनं आपल्याला तेच करायला, म्हणजे बदल घडवायला मदत करतात. जेव्हा आपलं ध्येय लोकांना एकत्र आणणं असतं आणि त्यांना काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करायचं असतं, तेव्हा आवाहन लेखन हे एक जबरदस्त साधन ठरतं. मग ते एखाद्या सामाजिक कार्यासाठी निधी उभारणं असो, पर्यावरणासाठी जनजागृती करणं असो, किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी लोकांना एकत्र आणणं असो. तर एक प्रभावी आवाहन कसं लिहायचं? बघा, काही सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, तुमचं कारण काय आहे ते नीट समजून घ्या. मग विचार करा की तुम्ही कोणाशी बोलताय. सुरुवातच अशी करा की लक्ष वेधून घेतलं जाईल. मग समस्या स्पष्टपणे मांडा, त्यावर एक व्यवहार्य उपाय सुचवा आणि शेवटी लोकांना लगेच कृती करण्यासाठी उद्युक्त करा. जसं की, आपली एक छोटीशी मदत खूप मोठा बदल घडवू शकते, आत्ताच सामील व्हा. कृती घडवण्याचं अजून एक महत्त्वाचं टूल म्हणजे प्रश्न विचारणं, खास करून मुलाखतीमध्ये. आता हा एक प्रश्न बघा, तुम्ही प्रकल्प वेळेवर पूर्ण केला का? किती निरुपयोगी प्रश्न आहे हा. याचं उत्तर काय येणार? हो किंवा नाही. विषय तिथेच संपला. यातून आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काहीच कळत नाही. त्याऐवजी असं विचारून बघा, त्या प्रकल्पाच्या प्रक्रियेबद्दल जरा सांगा. सगळ्यात मोठी आव्हानं कोणती होती आणि वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यातून मार्ग कसा काढला? आता बघा, हा प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांबद्दल खूप काही सांगून जातो. तर आज आपण आपल्या संवादरूपी टूलबॉक्समध्ये कितीतरी नवीन आणि शक्तिशाली साधनं जमा केली आहेत, नाही का? नियोजनासाठी माइंड मॅपिंग, कल्पनांना विकसित करण्यासाठी कल्पना विस्तार, संदेश तयार करण्यासाठी भाषण आणि ब्लॉग लेखन, विश्लेषणासाठी सारांश आणि परीक्षण, मन वळवण्यासाठी आवाहन लेखन आणि माहिती मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारण्याची कला. ही सगळी साधनं आता आपल्या वापरासाठी तयार आहेत. आता आपलं टूलबॉक्स तर पूर्णपणे भरलेलं आहे. मग आता विचार करा, या साधनांचा वापर करून आपण सर्वात आधी काय तयार करणार आहोत? आपली पुढची मोठी कल्पना कोणती आहे जी आपण या जगासमोर प्रभावीपणे मांडणार आहोत?